इयत्ता 1ली ते 5वी हिंदी सक्ती आणि तृतीय भाषा या मुद्द्यावर जे ते मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळते। याच अनुषंगाने 5 जुलैला मोर्चा सुद्धा काढणार आहे आणि मनसेकडून जोरदार बॅनरबाजी सुद्धा सुरू आहे। शनिवारी मनसेच्या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर चर्चा रंगल्या। आज थेट मनसेच्या बॅनरवर भाजपचे आमदार आणि सरकारमधले मंत्री आदिवासी मंत्री अशोक उईके यांचा फोटो जो आहे तो लावलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांचं मराठी भाषेबद्दलचं आणि हिंदी सक्ती विरोधातलं मत काय ही संपूर्ण भूमिका मनसेच्या बॅनरवर मांडलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर मंत्री अशोक उईके यांनी काय म्हटलंय हा संपूर्ण आशय या बॅनरवर आपल्याला पाहायला मिळतोय। हिंदी मला येत नाही, मी हिंदी बोलणार नाही, मी फक्त मराठीत बोलणार। माझा जन्म आदिवासी कुटुंबात झाला असून आई अज्ञान आणि अडाणी आहे। माझ्या आईने मला मराठीत संस्कार दिले आहेत, मी तेच बोलणार आहे। आदिवासी मंत्री भाजप श्री अशोक उईके असा आशय आपल्या बॅनरवर पाहायला मिळतोय। त्याच्यासोबत मंत्री अशोक उईके यांचा फोटो सुद्धा पाहायला मिळतोय। दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा आणि महामोर्चा शनिवार 5 जुलै सकाळी 10 वाजता। त्यासोबतच राज ठाकरे यांचा फोटो पाहायला मिळतोय। यशवंत किल्लेदार जे उपशहर अध्यक्ष आहेत मुंबई शहराचे मनसेचे त्यांच्याकडून ही संपूर्ण बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। खरं तर भाजपच्या विरोधात थेट एकंदरीत मनसे किंवा सर्वच विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता भाजपच्याच आमदाराचे आणि सरकारमधल्या मंत्र्याचा थेट फोटो जो आहे तो मनसेने बॅनरवर घेऊन हिंदी सक्ती विरोधात त्यांचं मत काय आणि त्यांची भूमिका काय हे मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता या बॅनरची सुद्धा चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपेश महाजनसह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।